परत संधी मिळाली तर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणारच आहे. शायना एनसींकडे मला जायचं आहे, मात्र त्यापूर्वी तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला त्याविषयी मला पुन्हा एकदा सांगणं आवश्यक वाटतं की कुणाच्या विचारावर कुठला पक्ष चालला ह्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाहीये. तो प्रश्न असा होता की बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेचा दावा करणारा. ठीक आहे, कार्यक्रम संपल्यानंतर तुम्ही काय म्हणालात ते ऐकून घ्या. डेफिनेटली आपण ते ऐकूया. शायना एनसी यांच्याकडे आपण जाऊया. मला फक्त 1 मिनिट अमोल, मला फक्त 1 मिनिट हवा आहे अमोल. ठीक आहे, मी शायना एनसींकडे जाऊन तुमच्याकडे येतो. मी येतो नवनाथ तुमच्याकडे येतो. शायना एनसी, ज्या प्रकारे ही भेट आणि या भेटीनंतरचे जे इतर अनेक गोष्टी समोर येत आहेत, कारण राजकारणामध्ये प्रतीकांना पण फार महत्व असतं. एकीकडे ठाकरे ब्रँडला टीका केली जाते, तिथे फोटो फक्त उद्धव ठाकरेंचा असतो, त्याच्या आदल्या दिवशी निकाल आलेला असतो आणि दुसऱ्या दिवशी ही भेट होते. दोन्ही पर्याय ओपन ठेवतायत राज ठाकरे असं तुम्हाला वाटतंय का? भाजप सुद्धा दोन्ही ऑप्शन ओपन ठेवताय असं तुम्हाला वाटतंय का? या दोघांच्याही या धोरणाकडे तुम्ही कसं पाहता? बघा, महायुतीच्या नेतृत्व म्हणजे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकत्र आहे, एकत्र राहणार आणि स्थानिक स्वराज असो किंवा बीएमसी इलेक्शन्स आम्ही एकत्रच लढणार. मी परत सांगते, हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेच्या विचारधारा घेऊन आम्ही पुढे चाललो आणि जे लोक काँग्रेस आणि एनसीपी सोबत आहे त्यांच्या सोबत तुम्ही गेले तर तुम्हाला काय वाटलं की लोक तुम्हाला स्वीकार करणार का? हे विचारधारा तुम्ही डस्टबिन मध्ये फेकलं फक्त सत्तासाठी आणि तिथे तुम्ही आता प्रतिक्रिया देतात. आता दुसरं, शिवसेना, उबाटा, ऐका मला प्लीज मॅम, मी मध्ये नाही बोलले. सुषमाजी त्यांना पूर्ण करू द्या. सुषमाजी, तुम्हाला पूर्ण वेळ दिलेला आहे, त्यांना पूर्ण वेळ देणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. शायना एनसींना बोलू द्या. उबाटा आणि मनसेच्या अलायन्स जे होतं बीएसटी एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँक सोसायटी मध्ये उत्कर्ष पॅनल, मला सांगा की 21 सीट आम्ही जिंकलो आणि तिथे तुम्हाला इतकी त्रास होते. समजलं की आज हे चर्चा करायचंय की राज ठाकरेंनी देवेंद्रजी सोबत काय भेट घेतली, त्याच्यावरती काय स्पेक्युलेशन आहे. मला फक्त हे सांगायचंय, आम्ही इकडे कामासाठी आले आणि तेच काम वरती आम्ही फोकस करणार. तुम्हाला जे झिरो अजेंडा आहे, फक्त आणि सुषमाजी त्यांना उत्तर पूर्ण करूया. मी सांगू तुम्हाला हिंदी मध्ये एक कहावत आहे कि उम्मीद पे दुनिया कायम है, लेकिन यहाँ तो उम्मीद भी खत्म हो गई है. तर मी फक्त हे सांगणार की जेव्हा तुम्ही स्पेक्युलेट करतात, माझा एकच अमोल म्हणायचं आहे की आज आहे पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्स. तुमच्याकडे आहे ब्लूप्रिंट, तुमच्याकडे आहे विजन प्लॅन, तुमच्याकडे नेता आहे जे जमिनी स्तरवरती काम करणार. एकनाथ शिंदे साहेबांनी हे पाऊसला घेऊन तुम्ही फक्त बघा की बीएमसी मंत्रालयाच्या वॉर रूम असो किंवा बीएमसीच्या कंट्रोल रूम किंवा लोकांचा फोन घ्यायचा, ऑन द ग्राउंड, ऑन द फील्ड. निश्चितपणे ह्या कामाविषयी तर तुम्ही यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे, मात्र तुम्हाला कामाला चर्चा करायचंय. निश्चितपणे मुद्दा हा या भेटीमधून निघणाऱ्या कनोटेशनचा आहे. नवनाथ बन यांच्याकडे मला पुन्हा एकदा